तर चला, आपण रोज पोहे म्हणलं की आपण त्याचे काय करतो बरं, नेहमी कांदे पोहे करून खातो. पण त्याच पोह्यापासून ना इतका हेल्दी, टेस्टी आणि भाज्यांनी भरपूर असा नाश्ता पण बनवू शकतो. म्हणजे बघा, तेच पोहे आहेत पण याच्यात आपण भरपूर साऱ्या भाज्या टाकून खाऊ शकतो, जसे आपण नॉर्मल कांदे पोह्यामध्ये नाही टाकू शकत. मग असा नाश्ता करून बघा, इतका भारी होतो ना, पोह्यापासून बनला जातो. आणि तुम्ही हा नाश्ता एकदा करून बघा आणि याची टेस्ट खाऊन बघा. तुम्ही खरं सांगते, कांदे पोहे तर एक टाईम तुम्ही खाणं विसरता आणि इतका छान हा नाश्ता बनतो पोह्यापासून. तर मस्त क्रिस्पी आहे, कुरकुरीत आहे, नातून नरम सॉफ्ट पण असतो आणि विशेष म्हणजे खूप हेल्दी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी हा खूप बेस्ट आणि हेल्दी नाश्ता आहे. तर व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की एकदा करून बघा आणि चॅनलवर अशीच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्रायबर पण करा. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची एक छोटीशी रेसिपी. आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक करा. तर हे मस्त असा नाश्ता केलेला आहे पोह्यापासून. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, नॉर्मल आपण जे पोहे घेतो ते पोहे 1 वाटी घेतलेले आहे. आता जितका जास्त कमी करायचा त्यानुसार पोहे घ्यायचे. तर मी इकडे थोडाच करायचा म्हणून 1च वाटी घेतलेत पोहे. आता सर्वप्रथम हे पोहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने. हे चांगले असे हलक्या हाताने चोळून घ्यायचे. मग हे पाणी सगळं काढून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे. आता मी हे पाणी जरा काढून घेते. हे बघा, मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकायचं. पोह्याला चांगलं भिजून घ्यायचं आपल्याला, कारण की हे पोहे आपल्याला मॅश करायचे, त्यामुळे ह्याला चांगलं भिजत ठेवायचं. एक 5 मिनटं किंवा 2-3 मिनटं भिजत ठेवायचे. आता मी पाण्यामध्ये थोडंसं भिजत ठेवलेत पोहे. आता दुसरं साहित्य मी तुम्हाला दाखवते याला लागणारं. तर हे पोहे आपण तोपर्यंत भिजत ठेवायचे. हे जितकं चांगलं तुम्ही याला नरम सॉफ्ट होईपर्यंत भिजवता तितकंच चांगलं ह्याला मॅश करता येईल. मग आता मी इकडे बघा, एका भांड्यामध्ये ना मिक्स व्हेजिटेबल बारीक चिरून ठेवलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये मी शिमला मिरची, गाजर, बारीक चिरलेला कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे 2-3 तुकडे टाकलेले आहेत. इकडे तुम्ही आवडीनुसार सगळ्या भाज्या टाकू शकता. वाटाणे टाकू शकता किंवा थोडीशी पालक चिरून टाकू शकता, मेथी टाकू शकता. म्हणजे विचार करू शकता, इतक्या साऱ्या भाज्या आपण ह्या पोह्यामध्ये वापरून खाऊ शकतो. जसं आपण बघा नॉर्मली कांद्या पोह्यामध्ये टाकतो का, नाही टाकत. त्यामुळे ह्या नाश्त्यात आपल्याला टाकायला भेटतात. आता हे पोहे चांगल्या प्रकारे भिजले, सगळं पाणी सोकून गेले आणि सुकेपट पोहे झालेत, पण मस्त भिजलेत. हे पाहू शकता, पाण्याचा कुठेच अंश राहिला नाही. आता आपण काय करायचं, ह्या पोह्यामध्ये ना छान एक चव येण्यासाठी ना इथे मी 2-2.5 चमचे बेसन पीठ टाकते. बेसन पिठाने इतकी छान चव येते ना पोह्याला. पोह्याचा जो नाश्ता आहे ना त्याला खूप मस्त चव येते. एकदा तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता करून बघा. थोडंसं लाल तिखट टाकले, लाल मिरचीचा जो कूट असतो ना तो टाकला, अगदी थोडा. आणि ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण बारीक चिरून घेतल्यात, ह्या मिक्स व्हेजिटेबल मी याच्यामध्ये टाकून घेतले लागन तेवढं. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद, थोडा धना पावडर, थोडेसे बारीक सफेद तीळ असेल तर टाका, नाहीतर मग थोडेसे जिरे टाकायचे. आता इकडे धना पावडर, हळद, चवीनुसार मीठ टाकून, थोडेसे जिरे टाकून हे सगळं साहित्य एकजीव करून घेते. बेसन पीठ असल्यामुळं छान बेंडिंग येते आणि पीठ मळायला जरा सोपं जातं. बघू शकता पोहे चांगल्या प्रकारे भिजले आहेत, नरम सॉफ्ट झालेत, त्यामुळं लगेच याचा गोळा तयार होत आहे. हे पाहू शकता. आणि बेसन पीठ असल्यामुळं पॅक होतात ते पोहे लगेच, म्हणजे एक असं पीठ तयार होतं. अजिबात पाणी वापरलं नाही, तुम्ही पाहिलेत. फक्त सगळ्या भाज्या वगैरे टाकून हे असे याचे गोळे तयार होतात. आणि मग आता हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तळ हातावर किंवा असं पोलपाट वगैरे असेल त्यावर प्लास्टिकची थैली वगैरे असं टाकून असे हे थालीपीठासारखं याला करायचं. मग आता लहान मोठे जितकाही आकार तुम्हाला हवा असेल ह्या थालीपीठाचा, ह्याला पोह्याचे थालीपीठ बोलतात. हे बघा, हे असं वाढवायचं जितका पण आकार तुम्हाला हवा तेवढा. आणि पॅन तापत ठेवायचा, स्लो गॅस ठेवायचा, थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि हे असं हा पोह्याचा जो नाश्ता याच्यामध्ये टाकायचा. बस आता याला थोडा वेळ द्यायचा. स्लो गॅस ठेवायचा. तूप, तेल, बटर जे पण आवडेल तुम्ही ते लावू शकता. तर मी नॉर्मल तेलामध्येच याला भाजून घेते. साईडच्या कडा अगोदर चेक करायचं, लगेच घाई करायची नाही, पलटी करायची नाहीतर तुटला जाऊ शकतो, याची काळजी घ्यायची. एकदा कडक झाली ना खालची साईड, मग हे बघा किती छान सुंदर रंग आलाय का नाही, मस्त वाटतोय का नाही पोह्याचा असा हा नाश्ता. बघा याच्यामध्ये किती भरपूर साऱ्या भाज्या टाकून आपण हा नाश्ता बनवलाय.
व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आवाज येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा, कारण की आजूबाजूचे बिल्डिंगचे कामं चालू आहेत ना, त्याला आपण काही करू शकत नाही, सो इग्नोर करा त्याला. आता हे दोन्ही बाजूनी चांगलं आपण खरपूस भाजून घ्यायचं, जोपर्यंत सुंदर असा कडकपणा याच्यामध्ये तयार येत नाही. हे बघा मस्त झाला आहे का ना नाश्ता. हा पहिला नाश्ता तयार केलेला आहे. असंच करून ठेवायचे आणि असं सेट करायचे. मी छोटे छोटेच केले, तुम्ही ह्याला अजून चांगला आकार वाढू शकता, म्हणजे मोठ्या साईजचा. थोड्याशा तेलामध्ये हा भाजला जातो, हलक्या हाताने पलटी करायचं. बघा किती सुंदर रंग आला आहे. ते पोहे खाण्यापेक्षा एक टाईम तुम्ही हा नाश्ता करून बघा, इतका भारी वाटतो ना. म्हणजे आपल्याला कसं ना रोज रोज एक नाश्ता खाऊनसुद्धा पण कंटाळा येतोच का नाही, पण त्याच पोह्यापासून मग असा भारी नाश्तासुद्धा बनतो. मस्त झाला आहे. असं दोन्ही साईडून भाजून घ्यायचं. आणि अजून एक करते मी, आणि मग आपण गरमागरम याला प्लेटमध्ये सर्व करूया. तर आज मी नाश्त्याला हाच प्रकार केला आहे पोह्याचा, आणि खूप झाला, मस्त वाटतोय बघा. आता 2-3 केले सुरुवातीचे. आणि हे बघा गरमागरम चहाबरोबर जसे आपण पोहे खातो ना, तसा हा हेल्दी नाश्ता खाऊन बघा. 2 खाल्ले ना तरी बास आहे, पण पौष्टिक म्हणजे इतकं आपल्या शरीराला प्रोटीन भेटेल यानी. कारण ह्याच्यामध्ये ना विशेष म्हणजे आपण भरपूर साऱ्या भाज्या टाकतो, ज्या सकाळ सकाळ आपण कधीच इतक्या खाऊ शकत नाही, त्या भाज्यासुद्धा आपण टाकू शकतो. ते इतका मस्त वाटला. प्रत्येक घासामध्ये भाजी लागते, म्हणजे भाजीची एक चव लागते, आणि पोहा बेसन पिठाचा एक फ्लेवर जाणवतो. म्हणजे आता तेच पोह्यापासून बघा किती सुंदर हेल्दी नाश्ता बनवला आहे का नाही. आता लहान मुलांसाठी हा किती पौष्टिक नाश्ता आहे, तुम्ही विचार करू शकता. त्यांना टिफिनलासुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता. 2-4 सोबत केचप मेयोनीज वगैरे बनवू शकता, आणि त्यांना पौष्टिक हेल्दी टिफिनसुद्धा बनला जाईल. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब